पुतं मत्ति धनं मत्ति इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नत्थि कुतो पुतं कुतो धनं। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचे शरीर तुझे नाही, तुझ्या स्वतःच्या शरीरावर तुझी काही मालकी चालत नाही, तर कुठला पुत्र आणि कुठले धन? मेरा मेरा क्या करता है पुत्र मेरा धन मेरा, काहे सोच कर दुख पाता रे जब शरीर तक नहीं तेरा। या धम्मपदाने महामंगल गाथाच्या एक भावार्थ, महामंगल गाथा जी अशी आहे, सकत्वा बुद्ध रतनं ओषधं उत्तमं वरं, सकत्वा धम्म रतनं ओषधं उत्तमं वरं, सकत्वा संघ रतनं ओषधं उत्तमं वरं। बुद्ध रतन, धम्म रतन आणि संघ रतन हे तीन असे महान रतन, या त्रिरत्नासारखं, या त्रिरत्ना समान या जगामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्तम प्रकारचं औषध नाही। या महामंगल गाथाच्या या ओळीनं नरसिंह गाथामध्ये असा उल्लेख आहे, ओषधी पंढर शुद्ध सुवन्नो, ज्यांची पांढऱ्या शुभ्र ताऱ्या औषधी प्रमाणे ज्यांची काया आहे, म्हणून या जगाचा मनोचिकित्सक, मनोवैज्ञानिक, मनाच्या रोगाचे निदान, महानिदान ज्याला कळले असा भैषज्य गुरु, भैषज्य त्याला पालीमध्ये भेषज म्हणतात। हा भैषज्य म्हणजे आजच्या आधुनिक विज्ञान काळामध्ये त्याला डॉक्टर म्हणतात। बुद्ध जे दोन प्रकारचे रोग आहे, शारीरिक रोग आणि मानसिक रोग, या दोनही प्रकारच्या रोगाचं निदान फक्त आणि फक्त बुद्धालाच कळलेलं आहे। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, विश्वदीप, प्रज्ञा प्रदीप, प्रज्ञादीप, द लाईट ऑफ वर्ल्ड, या जगाचा प्रकाश तथागत सम्यक संबुद्ध, असं धम्मपदामध्ये म्हटलेलं आहे। डोळे उघडे करा। असं धम्मपदामध्ये उल्लेख आहे की सूर्य केवळ दिवसाला प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीला प्रकाश देतो, पण तथागत अरहंत सम्यक संबुद्ध, विश्वदीप, महान कारुणिक तथागत बुद्ध, ते त्यांच्या स्वयं तेजाने जगातील, ते स्वयं तेजाने रात्रंदिवस प्रकाशतात। या जगामध्ये दुःखाचे कारण भगवान बुद्धांनी अज्ञान सांगितले आहे। अज्ञान म्हणजेच काय? अविद्या। आणि तथागत बुद्धांनी आपल्या संपूर्ण या जीवन कार्यामध्ये लोकांच्या मनामनातील अज्ञानाचा, अविद्येचा अंधकार नष्ट केला आणि लोकांच्या प्रत्येक मनामध्ये बोधी ज्ञान दीप लावला, धम्म दीप लावला, असे महान कारुणिक तथागत बुद्ध। म्हणून असं म्हटलं जातं, प्रदीप पूजामध्ये घनसारप दीपेन दीपेन, ज्याप्रमाणे अंधाऱ्या खोलीतील अंधार तेलाचा दिवा नाहीसा करतो, त्याचप्रमाणे लोकांच्या मनामनातील, मनुष्याच्या मनामनातील अज्ञान, अविद्येचा अंधकार तथागत भगवान बुद्ध आपल्या धम्मदीप ज्ञानानं, बोधी ज्ञानानं नष्ट करत असतात, दूर करत असतात। आज विशेष धम्मदेसना म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही।
इतिहास यासाठी वाचावा, आठवावा, त्याचं स्मरण ठेवावं. इतिहास माणसाला प्रेरणा देतो, स्फूर्ती देतो आणि इतिहास माणसाला सावधगिरीचा इशाराही करतो. खाली हात ठेवा. तर तथागत महान सम्राट या जगाचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती. डॉक्टर बाबासाहेबांच्या भाषेमध्ये श्रमावर जगणारी संस्कृती, मनालाही श्रम आणि शरीरालाही श्रम, मनालाही श्रम आणि शरीरालाही श्रम देणारी श्रमण संस्कृती, म्हणून तिला श्रमण संस्कृती म्हणतात. आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजे ऐत खाऊ संस्कृती, दुसऱ्याची पिळवणूक, शोषण करणारी, रक्त पिणारी अशी संस्कृती म्हणजे ब्राह्मण संस्कृती. तर या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नाही. श्रमण संस्कृती, ब्राह्मण संस्कृती म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. तर आपल्या तथागत भगवान बुद्धांना भैषज्य गुरु म्हणतात आणि 4 निश्रय सांगितलेले आहे विनय पिटकामध्ये, जे वर्षावास काळामध्ये भिक्खूंना उपलब्ध उपासक उपासिका करून देतात. त्या निश्रयांपैकी एक निश्रय आहे ज्याला चतुप परिस्कार म्हणतात. 4 प्रकारचे दान असतात. पहिलं दान असते चिवरदान. चिवरदानाची व्यवस्था उपासक उपासिका करतात. दुसऱ्या प्रकारचं दान आहे आवास दान, त्याला भिक्खू संघाराम म्हणतात, भिक्खूच्या आरामाची ठिकाणं. तिसरा आहे आहार दान, भोजन दान, ज्याला पालीमध्ये कबलिक आहार म्हटलेला आहे. कबलिक आहार म्हणून 10 श्रामणेर प्रश्नामध्ये सब्बे सत्ता आहार टित्तिका जंबू नावाच्या एका जैन साधिकेला धम्म सेनापती सारीपुत्त विचारतो, तिला हरवितो, एक काय आहे? तर त्यावेळी ती जैन श्राविका, ती साधिका पराजित होते. तर एक काय आहे? तर सब्बे सत्ता आहार टित्तिका. श्रामणेरांना पहिलाच फाडा असते 1 ते 10. पहिलाच पाडा आहे तो सब्बे सत्ता आहार टित्तिका, म्हणजे सर्व प्राणी मात्र एका आहारावर निर्भर आहे. तर त्याला कबलिक आहार म्हटलेला आहे. जे रोजचं तुम्ही अन्न सेवन करता त्याला कबलिक आहार भगवान बुद्धानं म्हटलेला आहे. म्हणजे चौथा आहे भेषज्य. भेषज पाली शब्द भेषज आहे. भेषज्य म्हणजे औषधी. भिक्खूला अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधीचं सुद्धा दान दिलं जातं. तुम्ही कधीतरी फोटोमध्ये पाहिलं असेल, कौशांबीच्या जंगलामध्ये भगवान बुद्धाला हत्ती फळं दान करत आहे, सोंडणं, आणि बंदर, ज्याला महाकपी म्हणतात पालीमध्ये, तर ते बंदर सुद्धा भगवान बुद्धाला शहदाची पुरी दान करत आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहिलं असेल. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये भिक्खूला औषधी म्हणून शहदाचं दान, आयुर्वेदिक जडीबुटीचं दान उपासक उपासिका करत असतात. तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आल्बक सुत्तामध्ये, भूक भयंकर रोग आहे. भूक काय आहे? भयंकर रोग आहे. भूक जर भयंकर रोग असेल, भूक हा जर भयंकर रोग असेल, तर या भूक नावाच्या भयंकर रोगावर, जगामध्ये भूक नावाचा भयंकर रोग सांगितलेला आहे आणि या भूक नावाच्या भयंकर रोगावर आहार, कबलिक आहारच औषधी आहे. म्हणून भगवान बुद्धांनी भिक्खूंना सुद्धा विनय पिटकामध्ये भोजनाची उचित मात्रा जाणली पाहिजे. भूक भयंकर रोग असेल तर औषधी सुद्धा, औषधी म्हणजे आहारच त्याच्यावर औषधी आहे, हे तथागत भगवान बुद्धांनी या जगाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे. जसं आपण दवाखान्यात जातो तर औषधीची एक मात्रा असते आणि ती वेळेनुसार असते, कधीही नसते. डॉक्टर आपल्याला औषधी एकाच वेळी घ्यायला सांगत नाही, त्याचा एक वेळ असतो. तर त्याचप्रमाणे भगवान बुद्धांनी भूक हा भयंकर रोग म्हटलेला आहे आणि भूक जर हा भयंकर रोग असेल तर त्याच्यावर आहारच उत्तम प्रकारचं काय आहे? औषधी आहे.
तसेही भगवान बुद्धांनी 4 प्रकारचे आहार सांगितले आहे. कबलिक आहार, मनसचेतन आहार आणि स्पर्श आहार आणि विज्ञान आहार. हे मी सांगणार नाही, परंतु आपण जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे भोजन सेवन करतो ते भोजन म्हणजे कबलिक आहार म्हणतात. जे वरण भात भाजी पोळी वगैरे तुम्ही सेवन करता त्याला कबलिक आहार म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कबलिक आहार. जे अन्नाचे गोळे म्हणू किंवा अन्नाचा घास म्हणू, जे तुम्ही सेवन करता ते. या जगामध्ये आपण तर त्यांना राजकुमार म्हणतो, राजपुत्र म्हणतो. कोणाला? बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला. या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीला झाला. आता लुंबिनी काय होतं? एक प्रकारचं वनच होतं का नाही? वनच होतं. या लुंबिनी वनामध्ये म्हणजे जंगलामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. जन्मही जंगलातच झाला आणि महापरिनिर्वाण सुद्धा शाल वृक्षाखाली शालवनातच झालं, म्हणजे जंगलातच. आणि त्यांचं बुद्धाचं संपूर्ण बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य जंगलामध्ये वनामध्येच गेलेलं आहे. त्यांना ज्ञान प्राप्ती 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली उर्वेला वनात. बुद्धत्व प्राप्ती केली उर्वेला वनात. लक्षात घ्या, जेतवन आपण नाव ऐकतो, जेतवन म्हणजे बुद्धाचं संपूर्ण जीवन जन्मापासून काही वर्ष जरी ते राहिले असेल जरी कपिलवस्तूला, परंतु बुद्धाचं बुद्धत्व प्राप्तीनंतरचं जन्मापासून म्हणलं तरी चालते, त्यांचं जास्तीत जास्त जीवन 45 वर्ष त्यानं धम्माचा प्रचार प्रसार केला. तर त्यांनी त्यांचं अर्ध आयुष्य जंगलामध्ये वनामध्येच गेलेलं आहे. कुठे गेलेलं आहे? जंगलामध्ये आणि वनामध्ये. आता जंगलामध्ये असं म्हटलं जातं की जंगल में मंगल आहे. म्हणजे आजही भिक्खू लोक बुद्धाच्या काळापासून जंगल वनामध्ये पहाडामध्ये राहत होते. पण काही काळानं उपासक उपासिकांनी भिक्खू संघारामाची व्यवस्था केली आणि भगवान बुद्धांनी संमती दिली आणि तेव्हापासून भिक्खू गावात नगरात सुद्धा वर्षावास करायला लागले. तर लक्षात घ्या, तथागत बुद्ध आणि तथागत बुद्धांचे जे भिक्खू लोक होते जास्तीत जास्त कुठं राहायचे? जंगला पहाडामध्ये सुरुवातीला. आणि म्हणून जंगला पहाडामध्ये त्यांना जे अन्न होतं ते होते कंद, मुळ, पानं, फुलं होते, पडलेले फळं. दुसरी गोष्ट, तथागत बुद्धांना आणि सर्वच भिक्खूंना औषधीचं ज्ञान होतं. त्यांना प्रत्येक जडीबुटीचं ज्ञान होतं. बुद्धालाही होतं. आणि बुद्धाच्या काळामध्ये आपल्याला सर्वात माहित आहे, सालवतीचा पुत्र, एका गणिकेचा पुत्र, ज्याचं नाव काय होतं? जीवक होतं. तो रस्त्यावर सापडला होता कचरा कुंडीमध्ये. अभय राजकुमारानं बिंबिसारानं त्याला घरी नेलं, लहानाचं मोठं केलं, त्याला तक्षशिला विद्यापीठामध्ये पाठवलं. तो औषधी शास्त्र शल्यचिकित्सा शिकून आला. कोण? बुद्धाच्या काळामध्ये जीवक, राजवैद्य जीवक म्हणायचे त्याला. तर तो त्यानं असा संकल्प केला की आपण रस्त्यावर सापडलो, जिवंत सापडलं म्हणून जीवक. आता लोकांची सेवा करायची, हॉस्पिटल टाकायचं, दवाखाना टाकायचा, म्हणून त्यानं तक्षशिलामध्ये. तर बुद्धाच्या काळामध्ये मेंदुरोग तज्ञ जीवक होता. मेंदुरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, जसं आता आपल्या वर्धेले मोगरे हॉस्पिटल आहे का नाही, तर असा मेंदुरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, पेट रोग तज्ञ, भगंदर म्हणजे मूळ व्याधावरचा भगंदर रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, पिलिया रोग तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ, सर्वच शल्यचिकित्सा आणि औषधी गुणाचं ज्ञान बुद्धाच्या काळामध्ये जीवक भंतेजीला, जीवक व्यक्तीला होता. जीवकला बुद्धाने चिवरही दिलं नाही, कारण तुला 24 घंटे
लोकांची सेवा करायची आहे. बुद्धाची आणि भिक्खू संघाची त्यांनी आयुष्यभर सेवा केली आहे. बुद्धाच्या काळामध्ये जीवकने एक हॉस्पिटल टाकला होता. जगातला आणि भारतातला जम्बूद्वीपातला पहिला हॉस्पिटल राजगृहला होता आणि बिंबिसार राजांनी त्याच्यासाठी पैसेही लावले होते. लक्षात घ्या, बुद्धाच्या काळामध्ये जे हॉस्पिटल होते ते हॉस्पिटल तुम्हाला भरूचच्या स्तूपावर दिसेल. तर त्या जीवकनं जो हॉस्पिटल टाकला होता या जम्बूद्वीप भारतातला, त्याच्यामध्ये माणसावर आणि जनावरावर, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जीवकनं जो हॉस्पिटल टाकला होता, माणसाचा दवाखाना आणि जनावरांचा, पशूंचा दवाखाना एकाच ठिकाणी होता. आता आहे का तसं? आता जनावरांचे दवाखाने वेगळे आहे आणि माणसाचे दवाखाने वेगळे आहे. पण बुद्धाच्या काळामध्ये जीवकचा दवाखाना एकाच ठिकाणी इलाज होता. परंतु सम्राट अशोकांनी मात्र जेव्हा 84,000 विहार बांधले, विद्यापीठ बांधले, त्या ठिकाणी मात्र म्हणजे सम्राट अशोकांनी भिक्खू लोकांच्या सेवेसाठी दवाखाने, लोकांच्या सेवेसाठी दवाखाने फुकट आणि जनावरांसाठी सुद्धा दवाखाने काढणारा कोण आहे? जीवक तर होताच बुद्धाच्या काळामध्ये, पण एकत्रच हॉस्पिटल होतं. पण सम्राट अशोकाच्या काळामध्ये पशु चिकित्सा आणि मनुष्य चिकित्सा, जनावरांचे दवाखाने आणि माणसाचे दवाखाने वेगवेगळे काढले. त्याचा निर्माता कोण आहे? सम्राट अशोक. लक्षात ठेवायचं आहे, सम्राट अशोक. तर या सम्राट अशोकांनीच या जगामध्ये पहिल्यांदा वेगवेगळे दवाखाने काढले. आज आपण जे तुम्ही ऐकलं असेल, पित्त दोष, वात दोष आणि कफ दोष, आजही रस्त्यावर तंबू टाकून राहतात ते औषधीवाले लोक, जडीबुटी. हे पित्त दोष, कफ दोष आणि वात दोष हे बुद्धानं सांगितलंय या जगाला. जे नाडी परीक्षण म्हणतो का नाही आपण, हेही बुद्धाचीच देण आहे. समजलं तुम्हाला? आता त्या ब्राह्मणी लोकांनी, काही मौलवी लोकांनी, इतर धर्मातल्या लोकांनी हे बुद्धाचंच विनय पिटकामधलं जडीबुटीचं आयुर्वेदिक औषध सोडून त्यांना आपली दुकानदारी सुरू केलेली आहे. तर मला सांगायचं हेच आहे की पित्त दोष, वात दोष आणि कफ दोष आहे. तर बुद्धाच्या काळामध्ये ही अवस्था होती. मी तुम्हाला आज जी कहाणी सांगणार आहोत, कहाणी धन्वंतरीची आहे. धन्वंतरी, तुम्ही नाव ऐकलं का? आता दिवाळीची सुरुवात होणार आहे आणि लोकांमध्ये एक प्रश्न निर्माण होतो. धनत्रयोदशी येते, धनत्रयोदशी. त्या दिवशी एससी, एसटी, ओबीसी समाजाचे लोक घरी नवीन भांडे कुंडे घेतात, अंगावर दागदागिने घेतात, सोनार जाऊन. धनत्रयोदशीच्या दिवशी तांबा पितळेची भांडे घेतात. असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काहीतरी नवीन भांडे घेतलं पाहिजे. पण त्याला एक वैज्ञानिक कारण आहे. म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी का घेतलं जातं? कारण याच सीजनला, आता जे दिवाळी म्हणतात काही लोक, या सीजनला खऱ्या अर्थानं धन येत असतं शेतकऱ्यांच्या घरी, नाग लोकांच्या घरी. शेतीतलं खऱ्या अर्थानं धन, आणि म्हणून ते भांडे कुंडेही घेतात, सोनं नाणंही घेतात आणि मग ते गोडधोड करूनही खात असतात. ही पद्धत होती, परंतु नंतर ती बदलण्यात आली. तर आपल्याला जे धनत्रयोदशीच्या दिवशी शिकवल्या जाते, तर धन्वंतरी हा कोण? तर धन्वंतरी मी नंतर पुढे सांगणार आहोत. तर धन्वंतरीचा उल्लेख मिलिंद प्रश्नामध्ये आहे, 5व्या खंडामध्ये. नागसेनाने मिलिंद राजाला विचारलेला आहे. धन्वंतरी हा शब्द तुम्हाला मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये सापडेल. तर हा धन्वंतरी, या धन्वंतरीची जी गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ऐकाल की हा धन्वंतरी दुसरा तिसरा कोणी नसून हा धन्वंतरी एक बौद्ध भिक्खू होता. कोण होता? बौद्ध भिक्खू. आपण सुत्त पिटकामध्ये किंवा परित्राण पाठाच्या पुस्तकामध्ये गिरिमानंद नावाचं सुत्त ऐकतो. गिरिमानंद, या गिरिमानंद नावाच्या सुत्तामध्ये तथागत भगवान बुद्धांनी 34 प्रकारचे रोग सांगितले आहे. किती प्रकारचे? 34 प्रकारचे रोग. तर पित्त समुत्थान आबाधा, सेम समुत्थान आबाधा, वात समुत्थान आबाधा.
आता पित्त दोष म्हणजे काय, तर उष्णता विषयक असणारे रोग, म्हणजे उष्णतेशी संबंधित असणारे रोग. सेम सेम म्हणतो आपण, सेम म्हणजे काय, सेंबूड आहे ना, पित्त ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जल विषय म्हणजे जलाशी पाण्याशी संबंधित असणारे रोग किंवा आजार ज्याला म्हणतो. आणि तिसरा आहे वात दोष, म्हणजे कफ दोष, वात दोष आणि पित्त दोष. हे बुद्धानं सांगितलं आहे या जगाला विनय पिटकामध्ये. तर वात दोष म्हणजे काय, वात दोष म्हणजे वायूशी संबंधित असणारे रोग. आणि भगवान बुद्धांनी 96 प्रकारच्या माध्यमातून जे रोगाच्या संदर्भात तेही सांगितलं आहे. सन्निपातकामुळे सुद्धा रोग उत्पन्न होतात. भगवान बुद्धांनी हेही सांगितलं आहे, मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा आलेला आहे, ऋतू बदलामुळे होणारे रोग. आपण डॉक्टरकडे गेलं तर आपल्याला डॉक्टर म्हणते सध्या व्हायरल चालू आहे, आजच्या भाषेत म्हणते का नाही, व्हायरल इन्फेक्शन चालू आहे म्हणते जी, म्हणून हे आता सगळे लोक आजारी पडून राहिले. समजलं का, व्हायरल इन्फेक्शन आजच्या भाषेमध्ये डॉक्टर. पण बुद्धानं सांगितलं आहे ऋतू बदलामुळे सुद्धा रोग उत्पन्न होतात. पा बुद्धानं सांगितलं आहे, मिलिंद प्रश्नामध्ये आहे, विनय पिटकामध्ये आहे. तिसरा आहे विषम आहारामुळे सुद्धा रोग उत्पन्न होतात. विषम आहार म्हणजे जो आहार सम नाही, म्हणजे एकत्र पदार्थ कुठले मॅच होत नाही. विषम आहारामुळे सुद्धा काय होतात, अनेक रोग उत्पन्न होतात. हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. साथीचे रोग सुद्धा आहे. साथीचे रोग भगवान बुद्धांनी भिक्खूला जे अष्टपरिस्कार सांगितलं, बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामध्ये अष्टपरिस्कार, त्याच्यामध्ये पाणी गाळण्याचा कापड भिक्खूला दान केला पाहिजे वर्षाभर समापनाला. केवळ चिवरच नाही, 8 परिस्कार म्हणजे 8 वस्तू त्याच्यामध्ये बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथात लिहून आहे, पाणी गाळण्याचा कापड किंवा वस्त्र. तर बुद्धानं असं का सांगितलं, म्हणजे भगवान बुद्ध भिक्खूंच्या संदर्भात संघाला ते आजारी पडू नये, रोगी होऊ नये, म्हणून भगवान बुद्धांनी अष्टपरिस्कारामध्ये ते सांगितलेलं आहे. आणि कम्म विपाकामुळे सुद्धा होणारे रोग आहे, भगवान बुद्धांनी सांगितले आहे. कम्म विपाक, आता कम्म विपाक म्हणजे काय, कटत्तानंच रूपानं खंदानं कम्म विपाक पच्चेन पच्चयो. कम्म विपाकामुळे सुद्धा आजार उद्भवत असतात. आणि 5वं सांगितलंय भगवान बुद्धांनी, थंडी आहे, उन्हाळा आहे, भूक आहे, तहान आहे, मलमूत्र आहे, यांच्यामुळे सुद्धा आजार, हे सुद्धा एक प्रकारचे भगवान बुद्धांनी गिरिमानंद सुत्तामध्ये सांगितलं आहे. आपण परित्राण पाठामध्ये पाहिलं असेल, शल्यसुत्त आहे. शल्यसुत्तामध्ये काय लिहिलेलं आहे, आता शल्यसुत्त समजायचं कशाला, जसं एखाद्या मनुष्याला काटा टोचला आणि त्याचं दुर्लक्ष झालं, काट्यावर नाही काढला तर काय होते, काटा जर नाही काढला तर काय होते, पहिल्यांदा पस तयार होते. काय होते, म्हणजे कामाचं दुर्लक्ष झालं, नाही लक्ष गेलं, काटा टोचला तर नाही काढला तर तिथं पस तयार होते. आता पस तयार झाल्यावरही काटा काढला नाही, पिकल्यावरही, तर मग काय होते, कुरूप तयार होते. काय तयार होते, कुरूप तयार होते. तर भगवान बुद्धाने तेच सांगितलं आहे, तुमच्या ज्याप्रमाणे काटा पायात टोचला तर कुरूप होते, तर त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये, म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे शल्य म्हणजे काय, दुःख. काट्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये दुःख असेल. म्हणून भदंताचार्य शांतिदेव नावाच्या एका भिक्खूनं बोधिचर्या अवतार या बौद्ध ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्याच्या मनामध्ये द्वेषाचा काटा टोचलेला आहे दुसऱ्यांच्या प्रती. समजलं का, शांतिदेव भिक्खूंची गाथा आहे ही बोधिचर्या अवतार मध्ये, ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याच्या संबंधानं द्वेषाचा काटा टोचलेला आहे. त्याची मन अशी आहे, अगर हमारे चित्त में, मन में दूसरों के प्रति द्वेष का काटा चुभा हो तो उस आदमी को ना शांति मिलती है, ना संयम रहता है, ना धीरज रहता है, ना उसे सुख मिलता है. कोणता काटा टोचून असला तर, द्वेष रूपी काटा जर तुमच्या मनात टोचून असेल
तर तुम्ही कधीही शांतीचं, सुखाचं, समाधानाचं जीवन जगू शकत नाही. तो द्वेष रूपी काटा तुम्हाला काढावाच लागेल. म्हणून भगवान बुद्धांनी शल्य सूक्त सांगितलंय की मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख आलं तरी त्या दुःखाला सामोरं जाऊन आपल्या मनाची समान अवस्था ठेवावी. आपण पाहिलं असेल की वैशालीला भगवान बुद्धांनी रतन सूत्राचा उपदेश केला. वैशालीचे लोक रोगराईनं मरत होते. मी तुम्हाला कहाणी सांगत आहोत धन्वंतरी भिक्खूची, पण ती लास्ट सांगत आहोत. तर रतन सूत्रामध्ये सुद्धा त्याचा एक उल्लेख आहे. भारतामध्ये नालंदा, तक्षशिला, वल्लभी सारखे 75 विद्यापीठ होते. तिथं पंचविद्या शिकवायची आणि तिथंही शल्य चिकित्सा शिकवल्या जात होती. औषधी शास्त्र, शल्य चिकित्सा, ऑपरेशन कसं करायचं, जीवकनं कवठीचं, माणसाच्या मेंदूचं ऑपरेशन जीवकला येत होते. त्याच प्रकारची शल्य चिकित्सा विद्या नालंदामध्ये, पशु चिकित्सा विद्या भिक्खूला, भिक्खुनीला, देश विदेशातल्या उपासक उपासिकांना शिकवली जात होती. कुठं? नालंदामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्ध लेण्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात या बुद्ध लेण्या वर्षावासाची ठिकाणं तर होती. या बुद्ध लेण्या सर्व ती बौद्ध विद्यापीठ होती, बौद्ध धर्माचे केंद्र होती. तिथंही शल्य चिकित्सा, औषधी शास्त्राचं, जडीबुटीचं ज्ञान बुद्ध लेण्यांमध्ये शिकवल्या जात होतं. तिथंही तो एक विषय होता, सब्जेक्ट होता. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की नाही. मी तुम्हाला गोष्ट कोणाला सांगत आहो, धन्वंतरी बौद्ध भिक्खूंची. विनय पिटकामध्ये असा उल्लेख आहे, भिक्खूंना सांगितलाय, भिक्खुनींना सांगितलाय, भिक्खूंनो उभ्याने लघवी करू नका. बरं, भिक्खूंनाच आहे का हे? आजही स्त्रिया असेल किंवा आजही आई आपल्या मुलाला म्हणते बसून लघवी करत जा, आहे का नाही. हे बुद्धानं विनय पिटकामध्ये भिक्खूला सांगितलं. मुस्लिम बांधव कधीही तुम्हाला उभ्यानं लघवी करताना दिसत नाही. त्यांच्या कपड्यावर ते पडू देत नाही लघवीचा थेंब. आपली पद्धत वैते. विनय पिटकामध्ये भगवंतांनी सांगितलंय भिक्खूला की गवतावर उभ्यानं लघवी मलमूत्र करू नये, म्हणजे गवताला सुद्धा इजा पोहोचली नाही पाहिजे. समजलं का तुम्हाला? आपण म्हणतो ते मुस्लिम लोक म्हणजे उभ्यानं लघवी करत नाही आणि ते थेंबही पडू देत नाही त्याच्या कपड्यावर. हे भगवंतांनी सांगितलंय, भिक्खूंनो उभ्यानं लघवी करू नका आणि तुमच्या चिवरावर लघवीचा थेंबही पडू देऊ नका. आपण म्हणतो ते मुस्लिमांचं वय, अजिबात नाही ते मुस्लिमांचं. बुद्धांनीच विनय पिटकामध्ये सांगितलं. ते केवळ भिक्खूंनाच लागू नाही, तुम्हालाही लागू आहे. विनय पिटकामध्ये 75 सेखीय नियम जे आहे ना, ते केवळ श्रामणेरांनाच नाही, भिक्खूंना नाही. तो व्यक्ती म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यास म्हणजे 75 सेखीय नियम आहे. सगळ्यांनाच लागू आहे ते आणि सगळ्यांनी ते पाळले पाहिजे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये टॉयलेट बाथरूम सुद्धा होते. वैशालीला, नालंदाला गेले तुम्हाला टॉयलेट बाथरूम दिसतात. आता लोक म्हणते उघड्यावर संडास करू नका. आता म्हणतात नाही, बुद्धांनीच सांगितलंय भिक्खूंना उघड्यावर संडास करू नका. टॉयलेट आणि संडास बाथरूमचे जनक बुद्धच आहे. तुम्ही वैशालीला जा, तिथं तुम्हाला टॉयलेट बाथरूम दिसते. भिक्खुनी आणि भिक्खू लोक बाहेर संडासला जात नव्हते. आजही संडास बाथरूम आहे त्या वैशाली, नालंदाला अलग अलग कोणी आहे. तुम्हाला वाटते टॉयलेट बाथरूम आताच आहे. बुद्धाच्या काळामध्ये त्याला वच्छ कुटी म्हणत होते. वच्छ कुटी, जनता घर म्हणायचे टॉयलेट बाथरूम. तर हे तुम्हाला सगळं विनय पिटकामध्ये दिसतं. आपण परित्राण पाठाचं पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खंड परित्त दिसतं. 4 प्रकारचे सर्पकुळ सांगितले आहे. अनेक लोक सर्पमित्र आहे आजच्या काळामध्ये, पण जगातले पहिले सर्पमित्र कोण आहे? तथागत बुद्ध. बुद्धाला कल्याण मित्रही म्हणतात. ते केवळ मनुष्यावरच नाही, त्यांची करुणा फक्त मनुष्यासाठीच नाही तर प्राणी मात्रांसाठी आहे. जगातील पहिले सर्पमित्र, कल्याण मित्र बुद्ध आहे, लक्षात घ्या. सर्पमित्र. तर दुसरी गोष्ट, भगवान बुद्धांनी जे वर्षावास सुरू केला, वर्षावासामध्ये का सुरू केला? कारण भगवान बुद्ध भिक्खूंची किती काळजी घेत होते. पावसाळ्यात जर भिक्खू फिरायला गेले त्यांचे चिवर ओले होतील, अंगाला चिवर ओले राहिले तर ते आजारी पडतील, बिमार पडतील. आणि दुसरी गोष्ट,
त्यांना दूषित पाणी पिल्यामुळे सुद्धा आजार होईल, म्हणून अष्टपरिस्कारामध्ये पाणी गाळण्याचा वस्त्र भगवान बुद्धांनी ते मान्य केलेलं आहे. अनेक लोक तुम्हाला कधी कधी पान खाताना दिसतात, भिक्खू लोक पान खाताना. मलाही काही म्हणतात भंतेजी लोक पान खाताना, पण त्या पानावर जर तंबाखू खात असेल तर ती नशा आहे का नाही? आहे का नाही नशा? जंगलामध्ये पहाडामध्ये जे भिक्खू लोक फिरत होते, कंदमुळं तर खात होते, पण झाडाचे पानही खात होते, फुलंही खात होते, आणि जमिनीवर पडलेले फळही खात होते. कोण लोक? भिक्खू लोक. आहे का नीट? पान खात होते. आजही आपण कवठाचं पान खातो, आवडते का नाही आपल्याला? कढीपत्ता भाजीमध्ये वापरतो, पानही सुगंधित असते का नाही? पण तुम्ही भिक्खू लोक खातात. आता काही लोक म्हणते श्रीलंकेचे भिक्खू लोक ते तंबाखाचे पानं खाते. आता तिथली परंपरा असू शकते, पण बुद्धानं काय तंबाखू खाल्ला का? काही भिक्खू लोक तसा दुजोरा देतात की श्रीलंकेचे भिक्खू लोक तंबाखू खातात, त्याला ते भिक्षा पात्र ते दान देते, त्याची परंपरा असते, त्यानं खाल्ला असते. पण बुद्धानं ते नशाच सांगितलं आहे ना. तंबाखूच्या नशापासूनच दारूची नशा चालू होते ना. विनय पिटकामध्ये इतकं बारीक सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? भिक्षूनं जंगलामध्ये फिरत असताना पडलेलं फळ, पानं, कंदमुळं खायचे खात होते भिक्खू लोक. खूप जंगलामध्ये फळ होते. तुम्ही जिथं जिथं बुद्ध लेण्या पहा, त्या बुद्ध लेण्यापाशी तुम्हाला जांबाचे झाडं दिसते. राजे महाराजांनी लावून ठेवले, भंतेजीला जवळ खायला मिळालं पाहिजे. आता नष्ट झाले पहा, तुम्हाला दिसते. तुम्ही कुठे जा, रामदिघीला जा, तुम्हाला जांभळाची झाडं, आंब्याची झाडं जंगली एवढे होते, आता नष्ट झाले. पण भगवान बुद्धाने विनय पिटकात सांगितलं, सर्व प्रकारचे फुलं खा. फुलं, सर्व प्रकारचे म्हणजे फुलं अन्नामध्ये मोडते, आहारामध्ये. पण भगवान बुद्धाने विनय पिटकात सांगितलं, भिक्खूंनो, मोहफूल खाऊ नका. मोहफूल समजतं मला, त्याच्यापासून काय बनते? पण भगवंतानी मोहफूल खाऊ नका म्हणते. आणि बाबासाहेबांना विनय पिटकाचा किती बारीक अभ्यास होता. एकदा बाबासाहेब पुलगावला येत होते. पुलगावला त्यांना जोराची ताण लागली. उन्हाळ्याचे दिवस होते. आपल्या 25 एप्रिलला चालेल, 25 एप्रिल 1954 आपल्या पुलगावला येत असताना बाबासाहेबांना जोराची तहान लागली. बाबासाहेबांनी गाडी थांबवली. तर बाबासाहेबांना तहान लागत असताना त्या हॉटेलमध्ये पाणी तर होतं, पण ताडी उपलब्ध होती. काय उपलब्ध होती? ताडी. तर बाबासाहेबांचे मित्र म्हणतात, बाबासाहेब पाणी प्या, आणि ताडी आहेच आता विकायला, तर ताडी प्या. पण बाबासाहेब म्हणतात, मी ताडी पेलो तर माझा समाज दारू प्यायला लागतील, लक्षात घ्या. म्हणून ताडीला सुद्धा बाबासाहेबांनी नकार दिला. कारण रात्रभर जर ताडी राहिली तर ती काय बनते? दारू बनते. चुकून तुम्ही दारू प्या, म्हणून ताडी सुद्धा एक दारू आहे, लक्षात घ्या. रातूनच दारू बनते. अनेक भिक्खू लोक बुद्ध घ्यायला जात असताना ते पेत असतात. मी सांगत आहो, पण बाबासाहेबांनी ताडीला सुद्धा नकार दिला, एवढे शीलवान होते. आता मी युट्यूबवर बोलत आहो म्हणून सांगत आहो, पण ताडीला सुद्धा बाबासाहेबांनी नकार दिलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आज आपण जे पाहतो का नाही, हे बुद्धाचे आहे, सगळे विनय पिटकामध्ये विलीन प्रश्नामध्ये आहे. त्रिफळा चूर्ण. आता त्रिफळा म्हणजे काय? आवळा, हिरडा आणि बेहेडा, या तीन मिळून काय होते? 3 फळाचा त्रिफळा चूर्ण. हे कुठलं आहे? विनय पिटकातलं. कुठचं आहे? बुद्धाच्या काळामध्ये बाबळीच्या काडीनं, निंबाच्या काडीनं, सिरसाच्या काडीनं दात घासण्याची परंपरा होती. आता काही नाही, आहे का नाही? तर ही परंपरा, मी तुम्हाला आज वेगळा विषय सांगत आहो. तर भगवान बुद्धांना तुम्ही मिलिंद प्रश्न वाचला तर त्याच्यामध्ये मिलिंदाला 19 प्रकारच्या शास्त्रांमध्ये तो पारंगत होता. कोण? मिलिंद राजा, सियालकोटचा मिलिंद राजा. नागसेन मिलिंद प्रश्नामध्ये 19 प्रकारचं शास्त्रांचं त्याला ज्ञान होतं. 19 शास्त्रामध्ये तो काय होता? पारंगत. मिलिंद राजाला सुद्धा शल्यचिकित्सा होती. शल्यचिकित्सा म्हणजे त्यालाही औषधीचं त्याला ज्ञान होतं. आता मिलिंदाला असेल तर नागसेन भिक्खूलाही होतच. बुद्धाच्या आणि आपण मिलिंद प्रश्नामध्ये पाहिलं तर औषधाचे 2 गुण सुद्धा सांगितलेले आहे. मनुष्याच्या शरीराचे 10 गुण आहे. कुठं सांगितले आहे? मिलिंद प्रश्नामध्ये. मनुष्याच्या शरीराचे 10 गुण, तुमच्या शरीराचे 10 गुण आहे. ज्यानं जन्म घेतला त्याचे 10 गुण आहे. कोणते?
जो जो माणूस जन्माला येईल त्याला सर्दी होणारच. 10 गुण सांगितलंय मिलिंद प्रश्नामध्ये, बुद्धानंच सांगितलंय. 10 गुण आहे आपल्या शरीराचे. पहिले, जो माणूस मनुष्य म्हणून जन्म घेईल त्याला सर्दी होईनच. काय तुम्हाला सर्दी झाली नाही? मनुष्याचा दुसरा गुण आहे गरमी होणारच फॅन गेला तर. तिसरा गुण सांगितलाय मनुष्यात भूक लागणारच आहे. समजलं? मनुष्यात आहे तर तृष्णा तहान लागणारच आहे, म्हणजे प्यास लागणार आहे. आणि तुम्ही मनुष्यात मलमूत्र करणारच आहे. समजलं? लघवी विष्ठा प्रत्येक मनुष्य नाही केली तर मरून जाईल ना, तो पोट फुगल ना. त्याचा गुण आहे का नाही आपल्या शरीराचा? चौथा गुण सांगितला आहे थकावट. शरीरही थकते का नाही? बौद्धिक श्रमही आहे. तर थकावट प्रत्येकाला येते का नाही? ज्याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता, हा शरीराचा गुण आहे थकवा येणं. आणि रोग, जन्माला जो जो माणूस येईल त्याला रोग आहेत. इथं प्रत्येक माणसाला रोग आहे, किडाच लागलेला आहे. प्रत्येक मनुष्य रोगी आहे आणि प्रत्येकाचं शरीर दुर्गंधीचं घर आहे. आणि आणखी सांगितलं भगवान बुद्धानं, जो जो मनुष्य म्हणून जन्म घेईन त्याले म्हातारपण येणार म्हणजे येणार. आणि जो जो मनुष्य म्हणून जन्म घेईन त्याले मरण आहे. तर एकूण किती आहे हे? सर्दी, गरमी, भूक, तहान, मलमूत्र, थकवा, रोग, बुढापा, मृत्यू, हे 10 प्रकारचे काय आहे? गुण आहे. जन्म झाल्याबरोबरच तुम्हाला हे मिळालेले आहे. आणि भगवान बुद्धांनी विनय पिटकामध्ये जे महावग्ग आहे त्याच्यामध्ये औषधी गुण सुद्धा सांगितलेले आहे. बघा, बुद्धाच्या काळामध्ये विनय पिटकामध्ये चरबी, मूल, कासाय, पत्ते म्हणजे पानं झाडाची, म्हणजे हेच जडीबुटी, फळ, लेप, लवण. बुद्धाने मिठालाही लवण म्हटलेलं आहे. लवण म्हणजे मीठ होते. लवण या शब्दाचा अर्थ होते पालीमध्ये मीठ होते. लवण पाली शब्द आहे. लवण म्हणजे मीठ होते. लवण म्हणजे मीठ. आणि ज्या भाजीमध्ये लवण नाही टाकलं म्हणजे मीठ नाही टाकलं तर मग ते काय होते? अलवण. काय होते? अलवण. तेव्हा तिथूनच तो शब्द झाला अलोनी. लवण म्हणजे मीठ होते आणि लवण मीठ नाही टाकलं भाजीमध्ये तर मग अलवण. अलवणवरूनच अलोनी शब्द तयार झाला. काही लोकांचे तर अलोनी नाव आहे. बरं, जाऊ द्या ते. तर बुद्धांनी लवणाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? मीठ म्हटलेलं आहे. कच्चं खून आहे, तुम्ही पाहिलं असेल मांस आहे. तर ह्या सगळ्या दवाई आपल्याला मिठामध्ये, आपल्याला विनय पिटकामध्ये दिसते. मी तुम्हाला विषय सांगत आहो, धन्वंतरी बौद्ध भिक्खू, जो धनत्रयोदशीच्या दिवशी त्याचं आहे. बुद्धाच्या काळामध्ये ज्या शल्य चिकित्सा पद्धती होत्या, मलमपट्टी तुम्ही पाहिली असेल, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी राजहंस पक्षाला केली होती. बुद्धाच्या विनय पिटकामध्ये सर्प चिकित्सा होती. म्हणजे एखाद्या भिक्खूला जर साप चावला तर त्याही संदर्भातलं औषधी चिकित्सा बुद्धाकडे होती विनय पिटकामध्ये. विष कसं उतरवायचं, विषबाधा, अन्नामधून मिळालेली जी विषबाधा आहे कशी उतरवायची, याचंही ज्ञान बुद्धाकडे आणि बुद्धाच्या संपूर्ण भिक्खू संघांकडे होतं. तुम्हाला माहित असेल पंडुरोग, ज्या चंड प्रज्योत राजा अवंतीचा त्याच्यावर इलाज केला होता. कोण? अवंतीनं. भगवान बुद्धाने सांगितलं आहे आपलं शरीर 4 महाभूतापासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. महाभूत म्हणजे 4 तत्व म्हणतात तुम्ही, 4 घटक म्हणतात. 5 तत्वापासून आहे 4 घटक, ज्याला पाली भाषेमध्ये महाभूत म्हटलेलं आहे. आता भूत कोणाला म्हटलं आहे लोकांना? दुसऱ्याला. पण महाभूत कशाला म्हटलं आहे? महाभूत म्हणजे हे 4 घटक, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, ज्याच्यापासून आपले हे शरीर बनलेलं आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगतो आणि थांबतो. धन्वंतरी बौद्ध भिक्खूंची. जगातला पहिला हॉस्पिटल कुठचा? तर राजगिरीचा. लक्षात ठेवा. आणि तो कोण काढला होता? जीवक भंतेजींना. भिक्खू भिक्खुनी बुद्धाची सेवा, भिक्खू संघाची सेवा करण्यासाठी पहिला हॉस्पिटल काढणारा कोण होता? जनावरांसाठी हॉस्पिटल काढणारा कोण होता? जीवक. पण सम्राट अशोकांनी जनावरांचे दवाखाने आणि मनुष्याचे दवाखाने वेगवेगळे केले. बुद्धाच्या काळामध्ये जनावरांचा इलाज आणि माणसाचा इलाज एकत्रच व्हायचा. म्हणून सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये पशु चिकित्सा
आणि मनुष्य चिकित्सा असा पाली शब्द आलाय त्याच्यामध्ये सम्राट अशोकाचा. म्हणजे सम्राट अशोक किती पशुप्रेमी होते. रस्त्यांवर हौद, पानपोया आहे की नाही, आणि या प्रकारची सगळी व्यवस्था सम्राट अशोकांनी, पंचशिलाचं बुद्धाच्या किती तंतोतंत ते पालन करत होते. म्हणून त्यांनी अशी आज्ञाच दिली शिलालेखांमध्ये की प्राण्यांची हत्या करू नये. उलट प्राणी मात्रांच्या संदर्भात त्यांनी कायदे बनवले. सम्राट अशोकच पहिले या जगातले संविधानाचे संविधान कराय. 84,000 शिलालेख म्हणजे त्यांचं जगातील पहिलं संविधान आहे, लक्षात घ्या. तर मी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी संपवतो. बुद्धाच्या नंतर, जीवकच्या नंतर आणखी एक भिक्खू होऊन गेला कनिष्क काळामधला. कनिष्क काळ, ज्यांनी बुद्धाची पहिली मूर्ती बनवली आणि 84,000 बुद्ध विहारामध्ये 84,000 सोन्याच्या बुद्ध मूर्त्या प्रतिष्ठित करणारा सम्राट कनिष्क राजा. लक्षात घ्या. आता त्या मूर्त्या दिसणार नाही कारण ब्राह्मणांनी गायब केल्या. तर सम्राट कनिष्काच्या दरबारामध्ये सुद्धा एक राज चिकित्सक होता, राजवैद्य होता, आणि तो होता चरक भिक्खू. चरक संहितावाला तो ब्राह्मण नाही. सम्राट कनिष्काच्या काळामध्ये चरक नावाचा बौद्ध भिक्खू होता, त्यांच्या दरबारात राहत होता. चारिका शब्द तुम्ही पाहिला असेल. चारिका आणि चरक तुम्हाला समानार्थी शब्द वाटतात. तर सम्राट कनिष्काच्या काळामध्ये सुद्धा हा बौद्ध सम्राट तर चरक नावाचा भिक्खू होता, राजवैद्य होता. मग आपण येऊया सातवाहन काळामध्ये. सातवाहन काळाचं राज्य महाराष्ट्रात आहे, साऊथ इंडियामध्ये आहे, आंध्र प्रदेशाकडं अमरावतीला. तर सातवाहन काळामध्ये आणखी एक बौद्ध भिक्खू होऊन गेला, शून्यवादाचा जनक. त्याचं नाव आहे नागार्जुन. आपल्या नागपूरच्या जवळ नागार्जुन टेकडी, त्याचं ते औषधालय होय असं काही लोक म्हणतात. पण नागार्जुन कोंडा हे ठिकाण तुम्हाला आंध्र प्रदेशामध्ये दिसते. कोंडा म्हणजे पहाडी आणि नागार्जुन एका भंतेजी, त्या श्री पर्वतावर ते राहायचे. कोण? नागार्जुन भिक्खू. हा नागार्जुन भिक्खू केव्हा होऊन गेला? ज्यांनी रस रत्नाकर काढलं. असंही मी ऐकलं आहे की नागार्जुन भंतेजीकडे लोखंडाचं सोनं करण्याचंही सुद्धा रसायन होतं, मी असं ऐकलं आहे. तर हा नागार्जुन भिक्खू सातवाहनांच्या काळातला होता, सातवाहन काळ, आणि तो बौद्ध भिक्खू होता, महान भिक्खू होता सातवाहन काळातला. म्हणजे प्रत्येक बौद्ध राजवंशाच्या काळामध्ये एखादा तरी महान भिक्खू त्यांच्या राजदरबारामध्ये दिसतो. आपण सुश्रुत ऐकलं असेल, सारंगधर ऐकलं असेल किंवा पतंजली ऐकलं असेल. पतंजली कोण आहे? पुष्यमित्र शुंगाला आदेश देणारा. षडयंत्र तर पतंजलीच आहे. पुष्यमित्र शुंगाला आदेश देतो की भिक्खूंची कत्तल कर. पतंजलीला जी योग विद्या शिकवली ती पतंजलीची नाही आहे, ती बुद्धाची आहे. योगाचार पद्धती असंग नावाच्या भंतेजींनी विकसित केली. लक्षात घ्या, योग विद्या बुद्धाची आहे, ती असंग भिक्खूंकडे आली आहे. आपण नंतर येऊया बौद्ध सम्राट हर्षवर्धनाचा काळ आहे. हर्षवर्धन राजा तुम्ही पाहिला असेल, ज्यांनी धम्म मेळावे भरवले. धम्म मेळावे त्याचं रूपांतर कुंभमेळ्यामध्ये झालं प्रयागराजला. तर या सम्राट बौद्ध हर्षवर्धनाच्या काळामध्ये पुनर्वसू नावाचा एक बौद्ध भिक्खू होऊन गेला, त्यांच्याच राज दरबारात राहायचा राजचिकित्सक. तर असे 8 प्रकारचे जे पेय सुद्धा भगवान बुद्धाने सांगितले, मी जे तुम्हाला सांगत आहो की या भारतामध्ये 3 प्रकारचे गोल्डन पिरियड झाले. गोल्डन पिरियड 3 प्रकारचे. एक गोल्डन पिरियड होता सम्राट अशोकाच्या काळामध्ये, ज्यांनी 84,000 महास्तूप बांधले. दुसरा गोल्डन पिरियड होता बौद्ध सम्राट कनिष्काच्या काळामध्ये, ज्यांनी बुद्ध मूर्त्या तयार केल्या आणि पूर्ण देश विदेशात पाठवल्या. सोन्याच्या नाण्यावर बुद्ध मूर्त्या कोरल्या. म्हणजे सम्राट कनिष्काचा काळ सुद्धा गोल्डन पिरियड होता, सम्राट अशोकाचा काळ सुद्धा गोल्डन पिरियड होता. आणि तिसरा गोल्डन पिरियड होता स्वर्णिम पिरियड, तो म्हणजे गुप्त काळ. आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे, आपल्या भारतामध्ये गुप्ता नावाचे जेवढे लोक आहे ना, ते गुप्ता बौद्ध राजवंशाशी संबंधित आहे. पाल नावाचे सरनेमचे लोक आहे, ते पाल बौद्ध राजाशी संबंधित आहे. तर मी तुम्हाला जी गोष्ट सांगत आहो, समुद्रगुप्त नावाचा गुप्त वंशाचा राजा, गुप्त राजांनीच महाबोधी महाविहार उभं केलेलं आहे. सम्राट अशोकांनी पायाभरणी केली, पण आजचं जे तुम्हाला विहार दिसते महाबोधी महाविहार बोधगया, हे गुप्त राजांनी, नरसिंह गुप्त, बालादित्य गुप्त, प्रथम कुमार गुप्त, हे सगळे विक्रमादित्य, हे सगळे गुप्त राजांनी
हे बुद्ध विहार निर्माण केले. महाबोधी महावीर तेच आहे. नालंदा विद्यापीठ कोण निर्माण केलं? प्रथम कुमारगुप्त आणि समुद्रगुप्त नावाच्या बौद्ध सम्राटांनी. महान होता समुद्रगुप्त राजा. तर बौद्ध सम्राट समुद्रगुप्त राजांनी पटण्याला पाटलीपुत्र जुनं सम्राट अशोकांनी तिसरी धम्म संगीती बनवली ती अशोकाराम महाविहारामध्ये पाटलीपुत्र पटण्याला. तिथं बौद्ध सम्राट समुद्रगुप्त राजांनी एक हॉस्पिटल उभारलं होतं. हॉस्पिटल, मोठं हॉस्पिटल. आजही त्याचे अवशेष तुम्हाला पाटलीपुत्र पटण्याला दिसते. आणि तिथं एक टेराकोटा म्हणजे असं गोल गोल असं मातीच्या सारखा आकार सापडला. त्याच्यावर लिहून आहे सिरी आरोग्य धनवंतरे विहारे भिक्खू संघस्स दान, असं पालीमध्ये लिहून आहे. मी तुम्हाला जे धनत्रयोदशीला धन्वंतरी जे म्हणते ना, धन्वंतरी मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आहे धन्वंतरी शब्दाचा. धन्वंतरी हा ब्राह्मण नव्हता ना, तो कोणाचा अवतार होता. धन्वंतरी हा बौद्ध भिक्खू होता, गुप्त काळातला भिक्खू होता. आणि समुद्रगुप्त नावाच्या बौद्ध राजांनी पटण्याला कुंभरार म्हणतात त्याला, कुंभरार. तुम्ही कधी पाटलीपुत्रला गेले तिथं एक हॉस्पिटलचे अवशेष लागलेले आहे. ते हॉस्पिटल बांधून दिलं होतं, ते भिक्खू विहारच बांधून दिलं होतं. आणि त्याचं संचालन, त्याचे संचालक होते, कोण होते? धन्वंतरी नावाचा बौद्ध भिक्खू गुप्त काळातला. आणि त्या धन्वंतरीचं ज्याप्रमाणे बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार करून टाकलं, बाबासाहेब म्हणतात बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही, खोटा प्रचार आहे. बुद्धाला तर विष्णूचा अवतार 9वा अवतार करून टाकलंच, परंतु धन्वंतरी नावाच्या बौद्ध भिक्खूला ज्याचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला, म्हणजे धनतेरस म्हणतात. तेरस म्हणजे तेरस हा पाली शब्द आहे. तर धन्वंतरी हा बौद्ध भिक्खू होता. त्याचे ऐतिहासिक पुरावे जमिनी खालून प्राप्त झाले पटण्याला, कुंभरारला. लक्षात ठेवायचं आहे धन्वंतरी ना कोणाचा अवतार आहे. पण भारतात प्रतिक्रांती झाली, बुद्धालाही विष्णूचा 9वा अवतार बनवलं आणि धन्वंतरी नावाच्या बौद्ध भिक्खूला सुद्धा त्याचा अवतार बनवलं. बरं, तो कायचा बनवला? विष्णूचा अवतार बनवलं. तर त्याचं आरोग्य विहार भिक्खू संघस्स सिरी धन्वंतरे आरोग्य विहार भिक्खू संघस्स असं पालीमध्ये सापडलेलं आहे. तिथं आजही ते पटण्याच्या संग्रहालयामध्ये तुम्हाला दिसते. आपल्याला असं वाटते ते हर्रा नाही का? हर्रा म्हणजे काय? ते हराळ नाही का? लोक 21 दुर्वा म्हणून ठेवतात गणपती समोर. ते विनय पिटकामधली औषधी आहे. आजही महायानी वज्रयानी किंवा बोधिसत्वाच्या हातामध्ये ते हर्रा दिसते. हर्रा एक औषधी आहे. जसं ते लोक गहू वगैरे ठेवतात, अशी टोपल्या वगैरे घेतात, ते औषधी गुण आहे. ते बुद्धानं सगळं विनय पिटकामध्ये शिकवलेलं आहे, पण त्यांनी ते एक कर्मकांडामध्ये टाकलेलं आहे. आपल्याला वाटते ते केळाचे पानं प्रत्येक पूजेमध्ये असते का नाही? ब्राह्मणांच्या सत्यनारायणामध्ये तुम्ही भरव स्तूपावर पाहिले, केळाच्या दांड्या अशा वरत तुम्हाला त्या स्तूपावर शिल्पकला दिसते भरूचच्या. म्हणजे असे केळाचे, बुद्धाचे, म्हणजे केळाचे जे ठेवण्याची जी पद्धत आहे, केळं ठेवत होते पूजेमध्ये, ती ब्राह्मणांची परंपरा नाही, बौद्धांची आहे. तुम्हाला भरू स्तूपावर प्रसेनजित राजाच्या दरबारामध्ये जेव्हा दरबार सजवला जात होता, भगवान बुद्ध भिक्खू संघ जेव्हा जेवायला यायचे आमंत्रित, तेव्हा राजमहालाच्या समोर केळाच्या, आता ते पूजेत ठेवतात आहे. तुम्हाला भरू स्तूपात तुम्ही शिल्पांकन पहा, तुम्हाला केळाचे पत्ते दिसते प्रसेनजित राजाच्या दरबारामध्ये. हे सगळं तुम्हाला. तर हा जो धन्वंतरी भिक्षू आहे, तर भारतामधला, मी जाता जाता एवढंच म्हणेल की भारतातला जम्बूद्वीपातला पहिला हॉस्पिटल जीवकनं खोलला राजगिरीला, आणि दुसरा हॉस्पिटल म्हणजे पटण्याला कोण खोलला? समुद्रगुप्त नावाच्या बौद्ध सम्राटानं. आणि त्याने चालवलं कोण? धन्वंतरी भिक्खून. धन्वंतरी हा आयुर्वेदाचार्य होता, त्याला औषधीचे गुणही माहित होते. हिंदू धर्मामध्ये त्याला आयुर्वेदाचा जनकच म्हणतात. पण तो बौद्ध भिक्षू होता, आयुर्वेदाचार्य होता, शल्यचिकित्सा होता, औषधी शास्त्राचं त्याला ज्ञान होतं. तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे धनत्रयोदशीच्या निमित्तानं की धन्वंतरी हा कोणाही विष्णूचा अवतार नाही. त्याचे प्रमाण सबूत मिळालं आहे, जमिनीमधून निघालेला आहे. धन्वंतरी हा बौद्ध भिक्खू होता गुप्त काळातला. एवढंच मला सांगायचं आहे. आणि या जगातला सगळ्यात विकसित हॉस्पिटल श्रीलंकेला होता.
आजही तो हॉस्पिटल मिळतलेला आहे, जगातला सगळ्यात प्रशस्त हॉस्पिटल मिळत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी, आपण बुद्ध आणि धम्मामध्ये घेतला गांधार देश, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये गांधार देश म्हणजे आजचं अफगाणिस्तान, गांधार देशामध्ये भगवान बुद्ध गेले होते, वक्कली भंतीची सेवा केली आहे का नाही. सेवा कशी केली, ते मलमूत्रात पडून होता, त्याचे खांडक धुतले, जखमा धुतल्या, त्याची संडास साफ केली, त्याला बरं केलं गरम पाणी करून, बुद्धानं त्याची आंघोळ घातली. आणि बुद्ध या जगाला एक आदर्श देतात, भिक्खूंनो तुमचं कोणही नसते, तुम्हीच एकामेकाची काय केली पाहिजे, आरोग्यामध्ये सेवा केली पाहिजे. तर बुद्धानं खूप या जगाला संदेश दिला. बघा किती सुंदर आहे तो, जो रोग्याची सेवा करतो तो माझीच सेवा करतो. एखादी बाई बुद्ध विहारात जात असेल, ग्रंथालयात जात असेल, सासूबाई तडफडत असेल रोगामध्ये आणि कोणी शेजारी आजारी पडलं असेल, तर बुद्ध काय म्हणतात, जो माणूस रोग्याची सेवा करतो तो प्रत्यक्षात माझीच सेवा करतो. कोणाची सेवा करतो, रोग्याची सेवा करणं म्हणजे बुद्धाची सेवा करणं, कारण बुद्धानेच तो त्या जगाला आदर्श घालून दिला. म्हणून दुःखितांची सेवा करणं, अनाथांना आश्रय देणं हे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथातले लिहून आहे. रोगांना सहाय्य करा, अनाथांचे आश्रयदाते बना, रोगी लोकांची सेवा करा, माता पिता तेही सांगितलंच आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलंय, जो रोग्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आल्वक सुत्तामध्ये सुद्धा सांगितलं आहे. आल्वकाने विचारलं होतं, या जगातला परम लाभ कोणता, आरोग्य परम लाभ. 5 प्रकारची संपत्ती सांगितली. लोकायला वाटते की आपल्या घरी धनसंपत्ती आली तर जगातला श्रीमंत माणूस, पण 5 प्रकारच्या संपत्त्या ज्याच्याकडे आहे तो जगातला श्रीमंत माणूस. 5 प्रकारची संपत्ती मी विषय ठेवला याच्यामध्ये, पण अत्यंत महत्वाची संपत्ती आहे, 3ऱ्या क्रमांकाची आहे ती आरोग्य संपत्ती. तुमच्याकडे धन भरपूर असेल पण तुमचं आरोग्य नीट राहत नसेल, म्हणून भगवान बुद्धांनी, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात लिहिलंय बारीक, आरोग्याची काळजी करणे प्रत्येक माणसाचं काय आहे, कर्तव्य आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच केली पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. शरीर जर निरोगी असेल तर आपल्याला ग्रंथालाही बसता येते, धम्म प्रचारालाही जाता येते, विहारातही जाऊशा वाटते. आणि रोगी किडा लागला असेल तर, पण काही लोकांना रोग लागलाय कोणता, दुसऱ्याचा आनंद पाहून जर तुम्हाला कसं तरी वाटत असेल तर समजून जायचं याले रोग लागलेला आहे. निरोगी माणसाचं लक्षण कोणतं सांगितलंय भगवान बुद्धांनी, निरोगी माणसाचं लक्षण, निरोगी कोणाला समजायचं, निरोगी माणसाचं लक्षण माहित आहे बुद्धानं काय सांगितलं, दुसऱ्याचा आनंद पाहून ज्याले आनंद होते तो माणूस निरोगी, आणि दुसऱ्याचा आनंद आणि दुसऱ्याचं सुख पाहून त्याला कसं तरीच लागते समजून जायचा हा रोगी आहे. समज तुम्हाला, दुसऱ्याच्या जीवनात आनंद पाहणं हे निरोगी माणसाचं लक्षण आहे. आणि ज्याला दुसऱ्याचा आनंद पाहूशाच वाटत नाही तो सगळ्यात रोगी माणूस आहे. शरीराचे तर रोग आहे पण मनाचे सुद्धा रोग आहे, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून मी गुप्त काळातील बौद्ध सम्राट समुद्रगुप्त यांच्या कालखंडामध्ये ज्यांनी बौद्ध विद्यापीठांची आणि महाबोधी महावीराची बांधणी केली ते गुप्त बौद्ध राजवंश यांच्या काळातील धन्वंतरी बौद्ध भिक्खू होय. तो ब्राह्मण होय आणि तो ना विष्णूचा अवतार होय, तो बौद्ध भिक्खू होय. म्हणून धन्वंतरी हा मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. एवढंच मला या विषयामध्ये सांगायचं होतं. जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आपला इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे. बाबासाहेबांनी इतिहासच बदलून टाकला. बाबासाहेबांना इतिहास खूप माहित होता, आहे का नाही. म्हणून मी या ठिकाणी थांबतो. आज या भीम विहारामध्ये आज ग्रंथ समापनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी पाचारण केलं माझे धम्ममित्र धम्मबंधू गणेशजी येरेकार, आणि माझं जे चॅनल आहे इतर विषयांसाठी नोबल ट्रूथ युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईबर करा आणि मला पुढे न्या. ठीक आहे, एवढं सांगतो. सर्वांचं खूप मंगल हो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. अर्धा घंटा झालं.
आणि